ट्रायकोडर्मा हा शब्द तुम्ही भरपूरदा ऐकला असेल मित्रांनो, परंतु ट्रायकोडर्मा कशा पद्धतीने काम करते हा कधी विचार केला आहे का? तर ट्रायकोडर्माच्या आत्तापर्यंत स्पेसिस जे आहेत त्या इंट्रोड्यूस झालेल्या आहेत. त्यापैकी ज्या 4 स्पेसिस आहेत त्या आपल्या मातीसाठी आपण आपल्या शेतीत उपयोग करत असतो मित्रांनो. त्यात ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हर्जेनियम, ट्रायकोडर्मा कोनिंगी, ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलम अशा 4 स्पेसिसचा उपयोग आपण मातीमध्ये करत असतो मित्रांनो. ज्यावेळेस ट्रायकोडर्मा जे आपण ॲप्लिकेशन करत असतो त्यावेळेस ट्रायकोडर्मा जमिनीत जाऊन त्या ठिकाणी जे असलेले हानिकारक बुरशी तसेच रूट रॉट तसेच फ्युजेरियम अशा बुरशींसोबत स्वतःचे कॉम्पिटिशन करून त्या ठिकाणी त्या बुरशींना कमजोर करत असते मित्रांनो. तसेच त्यांच्यावर आपल्या स्वतःच्या मायसिलियम हायपी जे आहे ते तयार करत असते आणि त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी खाऊन डिस्ट्रॉय करत असते मित्रांनो. तसेच ट्रायकोडर्मा जे स्वतःच्या बॉडीमधून असे काही एन्झाईम्स टॉक्झिन जे ते रिलीज करत असते ते जमिनीत जाऊन त्या ठिकाणी असलेल्या हानिकारक बुरशींच्या जे सेल वॉल आहेत त्यांना ब्रेक करत असते मित्रांनो. अशा मेकॅनिझम थ्रू जे ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी असलेल्या हानिकारक बुरशींना पूर्णपणे जे डिस्ट्रॉय करत असते, संपवत असते. त्यासोबतच आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे आपला झालेला आहे, शेतकऱ्यांना भरपूर प्रॉब्लेम येत असतो फॉस्फरस फिक्सेशनचा. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आजच्या घडीला. तर जो इनसॉल्युबल फॉर्ममध्ये जो फॉस्फरस आपल्या जमिनीत पडून राहिलेला असतो त्याला सोल्युबलायझेशन करून प्लांटसाठी अवेलेबल करण्याचं काम जे ते आपलं ट्रायकोडर्मा जो त्या ठिकाणी करत असतो मित्रांनो. म्हणून कधी तुम्ही ज्यावेळेस नवीन पिकांची लागवड करणार तर नवीन रोपांच्या लागवडीनंतर नक्कीच ट्रायकोडर्माचा वापर करा. त्यामुळे तुमची जमिनीची जी सुपीकता आहे तीही टिकून राहील मित्रांनो आणि तसेच तुमचं प्रोडक्शन जे ते सुद्धा वाढेल. माहिती आवडली असेल मित्रांनो तर ही माहिती आपले जवळपासच्या शेतकऱ्यांना नक्कीच पाठवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पेजला फॉलो नक्की करा.